नमस्कार. बुद्ध पौर्णिमा स्पेशलमध्ये आज मी बनवणार आहे मुगाचा हलवा. त्यासाठी मी इकडे 1 वाटी मूग डाळ घेतली आहे. आता ही मी स्वच्छ धुवून घेते आणि 1 तासासाठी सोक करून ठेवते. डाळ स्वच्छ धुवून झाली आहे. आता मी इथे 1 तासासाठी सोक करून ठेवते. आपला 1 तास होऊन गेला आहे. आता मी ही चाळणीमध्ये उपसून घेते डाळ. आपल्याला ही अशीच 15 मिनिटं ठेवायची आहे डाळ, म्हणजे याच्यातलं आपलं पूर्ण पाणी निघून जाईल. त्यासाठी मी इकडे 15 ते 20 मिनिटं अशी डाळ ठेवणार आहे फक्त चाळणीमध्ये. त्याच्यानंतर मग मी पुढची प्रोसिजर दाखवते. आता 20 मिनिटांनंतर आपल्याला आहे ना सुक्या कपड्याने असं पुसून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपण याला पुसून घेतली ना मग आपल्याला ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. याचं टेक्स्चर अगदी आपल्याला रवाळ ठेवायचं आहे. आता आपण याला मिक्सीमधून बारीक करून घेऊया. आपण याला आता मिक्सरमधून बारीक करून घेऊ. डाळ व्यवस्थित बारीक करून झाली आहे. आता हे तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. पाणी वापरायचं नाहीये वाटताना. मुगाच्या हलवासाठी सर्व साहित्य मी रेडी करून ठेवलं आहे. ज्या वाटीने मी मुगाची डाळ घेतली होती त्याच वाटीने मी 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी पाणी, 3 टीस्पून बेसन पीठ, 3 टीस्पून जाड रवा आणि ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे. मी इथे वेलची आणि केशरचे 10-12 धागे मी घेतले आहेत. जर तुम्हाला केशर वापरायचं नसेल तरीही चालेल. हलवा बनवण्यासाठी आधी आपण एक पूर्वतयारी करून घेऊया. आपल्याला आहे ना फक्त साखर विरघळून घ्यायची आहे, त्याचा पाक बनवायचा नाही. इथे मी 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, ½ टीस्पून वेलची पूड आणि केशरचे दाणे हे आपल्याला नंतर गॅसवर ठेवून फक्त साखर त्याची विरघळून घ्यायची आहे. पॅन आता इथे गरम झाला आहे. यामध्ये मी तूप घालून घेते. तूप मी हे सगळं घालणार नाही, हे मी नंतर वापरणार आहे. तूप व्यवस्थित मेल्ट झालं आहे. आता यामध्ये मी 3 टीस्पून जाड रवा, 3 टीस्पून बेसन पीठ. आता हे छान असं आपल्याला खुसखुस रंगावर भाजून घ्यायचं आहे. गॅस मी इथे स्लो फ्लेमवरच ठेवलं आहे. जवळजवळ 4 मिनिटं झाली आहे. आता याचा कलरही चेंज झाला आहे. आता आपण यामध्ये बारीक केलेली मुगाची डाळ तुपामध्ये ऍड करतो. अगदी स्लो फ्लेमवरच ठेवायची, नाहीतर मग ते खाली चिटकू शकतो. वाटलेली डाळ तुपामध्ये ऍड करताना गॅस बंद करा, नाहीतर मग ते पटकन खाली लागतं. हे सगळं नंतर एकत्र मिक्स केल्यानंतर गॅस परत ऑन करा आणि तेही मंद आचेवरच ठेवा. आता आपल्याला इथे जवळजवळ 10 मिनिटं तरी असंच हलवत राहायचं आहे. आता मी दुसरीकडे साखर मेल्ट करायला ठेवते. फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे. साखर आपली पूर्ण आता मेल्ट झाली आहे. आता मी गॅस बंद करते. आता यामधलं तूप हळूहळू सुटायला लागलं आहे. आपल्याला असं
इथे 10 मिनिटं तरी तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे वाटलेली मुगाची डाळ. आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स घालून घेते. आपण यामध्ये हळूहळू पाणी टाकून घेऊ. गॅस मी इथे स्लो फ्लेमवरच ठेवला आहे, अजिबात वाढवायचा नाही. आता यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप घालून घेते. थर्टी सेकंडसाठी मी इथे लीड लावून घेते. आता गॅस मी बंद करते. हलवा आपला रेडी आहे.